तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची आकृती दिलेली असेल आणि त्यामध्ये आपल्याला त्रिकोण मोजा असा जर प्रश्न आलेला असेल तर सगळ्यात पहिलं याला कुठल्याही प्रकारचा सूत्राचा वापर करायचा नाही. सरळ फक्त नंबर देऊन घ्यायचा 1 2 3 4 5 6 आणि 7. तर बघा एकूण त्रिकोण बरोबर किती आहेत तर बघा 1 2 3 4 5 आणि 6. आता या ठिकाणी आपल्याला मेन त्रिकोण मोजायचा आहे. तर बघा 1 7 3 आणि 5 हा झाला पहिला त्रिकोण. दुसरा त्रिकोण आहे 2 7 4 6 2 7 4 6 हा झाला दुसरा त्रिकोण. म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. आता या ठिकाणी हे 6 अधिक हे 2 बरोबर 8. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहेत.